नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आयुष्य हे खरं तर एकदाच मिळतं आणि ते व्यवस्थित जगता यायला हवं. सतत रडत आणि कुढत बसलं तर आयुष्याची मजाच राहत नाही. आयुष्यात संकट आणि चढ उतार तर येणारच, त्याशिवाय सुखाची जाणीव तरी कशी होणार. अपयश म्हणजे संकट नव्हे, तर आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. या आयुष्यात कायम लक्षात ठेवले पाहिजे, तर आयुष्य अधिक सुखकर होईल. असेच आपण चांगले विचार पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. 1. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. 2. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्याही चुका मोजत बसू नका. आयुष्यच त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देईल. 3. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुष्कळचं सुखदुःख अवलंबून असतं. 4. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर आयुष्यातील तुमची ध्येय फारच लहान आहेत, हे समजून घ्या. 5. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, पण म्हणूनच प्रत्येक क्षण गंभीरपणाने जगायला हवा असंही नाही. 6. आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा चुकीचा नसतो, फक्त तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्याची आपली जिद्द असायला हवी, हे कायम लक्षात ठेवा. 7. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. 8. कोणत्याही माणसाला तो अडचणीत असताना जपा. कोणत्याही माणसाला तो अडचणीत असताना जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. 9. आयुष्यात संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. 10. आयुष्यात कोणाला इतकंही महत्त्व देऊ नका की स्वतःचं महत्त्व कमी होईल. 11. आयुष्यात विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि मग स्वतःला त्या कार्यात पूर्णतः झोकून द्या. 12. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. या आयुष्यात कायम लक्षात ठेवले तर आयुष्य अधिक सुखकर होईल. 13. आयुष्यात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजे, कारण ते आपणच निर्माण केलेले आहेत. हे सूत्र लक्षात घेतले तर मनुष्य सरळ वागू शकेल. 14. जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. उलट गर्व बाळगा. खरं तर एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते. 15. कधी कधी संकटे आली की 2 पावले मागे सरकणेच हिताचे असते. वाघ 2 पावले मागे सरकतो, तो मागे हटण्यासाठी नव्हे, तर पुढे झेप घेण्यासाठी. 16. आयुष्यात जर तुम्हाला थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. 17. आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारच्यांना देऊन ठेवलाय. 18. आयुष्यात काहीच कायमस्वरूपी नसते. चांगले दिवसही नाही आणि वाईट दिवसही नाही. आयुष्यात काहीच कायमस्वरूपी नसते. चांगले दिवसही नाही आणि वाईट दिवसही नाही. 19. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. 20. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्त्वाचं नाही, तुमच्या मुले किती जण आनंदी आहेत याला महत्त्व आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं, आयुष्य हे खरं तर एकदाच मिळतं आणि ते व्यवस्थित जगता यायला हवं. सतत रडत आणि कुढत बसलं तर आयुष्याची मजाच राहणार नाही. आयुष्यात संकट आणि चढ उतार तर येणारच, त्याशिवाय सुखाची जाणीव कशी होणार. याशिवाय स्वतःला इतकं बदला की लोक पाहत राहतील. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.